हॅलो गाइस. और काकाला ना ते नाही समजलं तुला. सो गाइस, हॅलो गाइस. फायनली आपण ट्रिपला आलो. पेपर झाले. अरे फायनली आपण ट्रिपला आलो गाइस. पेपर झाले गाइस. हेलो गाइस. थर्ड सेम डन गाइस. कल से पेपर नहीं है गाइस. बसला का रे? हे बापले कडे नातं. बापले कडे नातं. मी तर बसले. तू नाही, मी माझा पहिले बघता. हर्ष ओळखला का हर्ष? आम्ही अमरावतीचे. ओळखलं नाही का? इकडे अमरावती. आम्हाला ओळखलं नाही का? नाही. हे आमचे भूत. हा दुसरा भूत, तिसरा, हा चौथा भूत, पाचवा मेन जो भूत आहे तो अंदर आहे. त्याचा हा पूर्ण प्लॅन आहे. सहावा भूत एजंट. अरे भेट्या काय आवाज आला तुला? आता इसकी गांड फट गई थी गाइस. फटके 4 हो गई थी. और पर्चे दिखी नहीं यार मेरे को. और गांड फटने के बाद ये बाटली में मुद गया. Going to enter no network zone. हार्ट लगना है. हार्ट मजे पूरा रियल एन्जॉयमेंट. नो फोन, नो नेटवर्क, नो कॉल्स, नो मेसेजेस, ओनली पीस. नो गर्लफ्रेंड चॅट्स, ओनली पीस. आमच्याजवळ तर हायच नाही म्हणणार, पण तरी म्हणाल काय चाललं. बोलने को कौन सा पैसा जा रहा है? सही है. बोले लवकर. Reached to Simado. थर्ड पेज. Phase 3 started. गाणे बंद कर. तिकडे रॉंग साईडला. आता सध्या चाय वगैरे घेऊन जातो. तिथंच गावात आले त्याच्या रंगात आला वा. नाही रे हर्ष. हर्षा ओळखला का हर्ष? आम्ही अमरावतीचे. ओळखलं नाही का? इकडे अमरावती. आम्हाला ओळखलं नाही का? नाही. आता तू तुझ्या गावात आल्यावर वा धवशा दिवशी नसते. धवशा दिवशी ना. अमरावतीचा शब्द निघत नाही रे. अमरावतीतून काढते रे तो. त्यासाठी काढते शब्द. ओ हर्षा ते काकाला. अरे बस रे, बस कर ना. ते गावचे काका लिखा ते खिसा नाही येणार लेखा. सर्व करायला कितीची घेतली रे? कोणती घेतली? 90 रे इतक्या खालचं समजलं का मला. आपल्या अंगात चढण. अरे सेम टू सेम दिख रही है तो. बंदी है उसकी. बंदी है उसकी. स्पेशल बोले जेंट्री चेंज कर ले उनने. तुझी गर्लफ्रेंड विचार राहिली कसं गेलं सेमिस्टर. पप्पी घेऊन सांग तिला चांगलं गेलं म्हणून. आम्हाला ते प्रेमच नाही कुत्रेवर.
इंजेक्शन नाही का दिलेलं इंजेक्शन भेटत नाही इथं पण एक्सपायर झालं नाही इथं नाही भेटत का आपल्याला मीटअप झालं मीटअप एक्सपायर दिला तर बिनफालतू काय चालेल तशी तशी चाललो आम्ही गाव फिरायला आमच्या हत्ती सोबत इधर आना हत्ती ये है हत्ती यश झाडे हत्ती आणि टेंटची जागा शोधायला कॅम्पिंग साठी जागा शोधायला चाललोय नाही तसंही ते तोंडातल्या तोंडात बोलते अलग SBI ची ब्रांच आहे रे इथं तर विकसित गाव बँक ऑफ इंडिया विकसित गाव हो रूरल रीजनल बैंक इकोनॉमी सगळे वाचला का रीजनल बैंक अरे ये ऐसे नहीं रहते वो अमरावती कॉर्पोरेट मतलब वो हो गए रूरल रीजनल बैंक पगले ये के ये तो नेशनल बैंक है ही आमची कॅम्पसाठी ठरलेली जागा ओपन ग्राउंड फक्त फेज 3 बोलून घ्या तू फेज 3 स्टार्टिंग मध्ये फक्त इथं जनावरांची थोडी भीती आहे बस फक्त काही नाही अस्वल ना कॉलेज आहे इकडे सिपना नदी सो मस्त असा सनसेट मागून आणि सीमाडोचा सफर चष्मा दे रे बा चष्मा दे मग 2-4 शब्द इथं फोटोशूट हा बाप लेखाची जोडी फोटो सोमवार आम्ही आलो फोटोच्या नादात माग बट लोकेशन व्हिडिओमध्ये तर एवढी चांगल्यानं समजून येणार नाही बट एक नंबर लोकेशन आहे गावातलं जीवन त्याच्यानंतर 2 सोमवार चाललेले फॉरेस्ट ऑफिसर थांब ना बेतू सर तुला कोण दाखव राहिला हट 2 सोमवार चाललेले फॉरेस्ट ऑफिसर त्यांच्या रायफल्स मजे प्लॅन करून टूर पैसा वसूल झाला आहे एवढ्यातच आणखीन तर कॅम्पिंग बाकी आहे जंगल सफारी बाकी आहे सो नक्कीच पूर्ण पैसा वसूल करू नाही पैसा वसूल व्हायचे पैसा वसूल दिल्यावर झालाच पाहिजे मला खरंच व्हिडिओत समजत येणार नाही लोकेशन ओहो सर्वे गेल्यासमोर इथे रेंजही नाही आहे कॉल करून विचारायला कोणत्या डायरेक्शनला नेमके गेले आहे तर तरी शोधू आता विचारत जायचं कुठे गेले एवढी मोठी झुंड कुठे गेली एवढी मोठी झुंड लोकांना सांगायचं फिरते सो इकडे प्रॉपर फॉरेस्ट कॅम्प सुरू होतं इथून मेळघाट टायगर रिझॉर्ट त्यांची ट्रिप आपली कशी प्लॅन्ड होती ते सांगतो मी एकदा अजून पहिले मुक्तागिरी मग तिथे जेवण करणं त्याच्यानंतर मग बैराम चांगलं होतं रे मग बैराम त्याच्यानंतर मग सीमाडोल पोचलोय सीमाडोल पोचलोय त्याच्यानंतर आता काही बोलते सांगतो काय सांगू जाऊ दे मीच सांगतो गरजेचा विषय काय रात्री कॅम्पिंग जंगल सफारी उद्या रोडगे आणि मग घरी हॅलो तुमचं कसं काय काहीच म्हणणं नाही कमी फोटो काढत जा चला लवकर गरम कमी होता तू अरे मी गरम दुरून आवाज देऊ राहिला तुला असं काम आहे की तुला पुढे लोटा लागते पाय ते नाही आहे बाबा आम्ही मागवतो थांबला का तू माग असले गोष्टीला थांबतात बसवतो ना भैया
मी तिथं थांबलो. कोण थांबलो होतं? हाय गाईज, हाय गाईज, हाय गाईज, हाय गाईज, बाय गाईज. चला ना लाकडवाले, लाकडं आणायला जा. टाइम फॉर टेंट बिल्डिंग. मैं थोड़ा बाजू में नहीं तो वीडियो बनने में उल्टा नहीं बाहर बस्ती ये चेंज बाहर बस्ती अंदर बस्ती रे. अबे अंदर है बेटे. दोनों साइड में दोनों साइड में बोले बड़ा पहला टेंट डन. उसकी कवर उसकी कवर नहीं कवर हुआ. आपले सेट आणि आता आपण करू त्याचा रिव्ह्यू. इकडे 1 2 3 4 टेंट लावल्या. 5वा लावणार आहे. हेलो. अरे भाई मैं क्या बोल रहा हूँ, तेरे पास टेंट था क्या? बताओ. कहाँ पे? 8 मॅक्स एवढी आणि आरामशीर झोपू शकतो. पकड रे. तो 3 लोग. राम राम सत्य है, सत्य ही सत्य है. 2 ते 3 लोक एका टेंट मध्ये झोपू शकतील असा आहे. त्या या कॅपॅसिटीचा टेंट आहे. मेरे गाँव के अपने कॉलेज के लोग आए थे, हमने 4 टेंट लाया था. अंदर जाऊन आपण पाहू. असे 2 लॉक आणि इकडे आपल्याला थोडंफार स्पेस आहे. इकडून व्हेंटिलेशन रिलेटेड. हा 1 मिनिट दादा करू राहिलो. तो बाहेरचा खोलतोस. इकडून व्हेंटिलेशन स्पेस आहे. सो गरमही मस्त आहे. गरम वगैरे आहे. हे बघ घाम फुटलाय. मच्छर अंदर चालले, बंदच ठेवा लावडा. अबे खरंच फुटला बघा घाम एका. हा ना, पण मी काय मच्छर डशीन तुम्हाला, बंद ठेवा. हे घाम म्हणजे गरमही चांगलाच आहे. अबे हळू एक एक जिथं स्टॅमिना दाखवायची अशी स्पीड दाखवायची तिथं दिसणार नाही. अजून लागेल ना भावा. ये बात असं नाही म्हणजे की एवढं सोयाबीन वड्या भिजवा लागते ना. झोपणे झाला का. जसा जसा रात्र वाढत चालली तशी तशी थंडी वाढत चालली. डरकं मावलंय. ओ ते फुकणं फुकणं फू फू नाही निघत, नाही निघत. पदे डरकं मावलं.
पाणी टाकतात थोडं. पाणी पाहिजे त्याच्यात. पाणी पाहिजे. पांढरा लागला नाही तो. मी काय म्हणतो एकदाच टाका सगळं होते काय होते मग, कारण की ते उघड खोल करू तर सारखं पाणी टाक रे. भात कसा झाला? एक नंबर. माहोल जमला भात एक नंबर जमला. तेल बंद झालं. भावा लय मोठे असतं सागात झाड. घरात नाही लावत लागा. काय लावतात म्हटलं एकदम त्याच्या पुढे काय बोलला जंगलात असतात ना. हा तर असं प्लॅन आहे की तुम्ही सगळे प्रेझेंट करा की तुम्ही अंदर गेले, आपण सगळे तिकडे जाऊ. तर मग आपण आणू छोटे छोटे गोटे, आपण झाडं मग लपून जाऊ. पहिलं छोटासा गोटा फेकून मारू. 1 मिनिटात 5 मिनिटांमध्ये फ्लॅश बनवायचं. मग मधात थोडंसं काही यूट्यूबवर तो एव्हिल स्माइलवाला व्हिडिओ वाजवू थोडंसं 3 सेकंदात. हो पण काय रिॲक्शन मिळते आपण काय करू मग. एकदम लिजिट आयडिया, एकदम लिजिट आयडिया. आपण माहिती का ऐक नाही एकदम लिजिट आयडिया. जर इन्क्लूड करायचं नाही मग वेदरला अंदर हो यार. ठीक आहे तू ही भेज हो प्लीज. तू ही भेज हो. तू प्रिटेंड करतो नाही आपण माहिती काय मी काय करीन माहिती काय, थोडासा ग्राउलिंग वाला साऊंड लागेल आरामात आणि जे टेंटच्या आजूबाजूला असं थोडा पायाचा आवाज ते मी करतो. तू कर. ठीक आहे. बाकीचे सगळे टेंट मध्ये घुसले आणि आम्ही इकडे वापस मस्ती करायला चाललो. मित्राच्या घराकडे आलो आहे कारण की 10 मिनिटांनी परत जाऊन थोडा असा आतापर्यंत हॉरर गोष्टी चालली तर सगळ्यांच्या मोस्ट ऑफ द जणांच्या फाटल्या आहे आणि हा एवढा काळोख अंधारामध्ये आमच्या टेंट लागला आहे. सो काही मित्र घरी झोपायला गेले तर त्यांच्यासोबतच आम्ही आलो आहे. प्लॅन असा आहे की आता 10-15 मिनिटात जायचं, टेंटला गोटे मारायचे आणि त्यांना भिवाडायचं. सो पूर्ण प्लॅनिंग सोबत जाऊ पहिलेच, म्हणजे की त्यांना असं वाटेल की नाही खरंच काहीतरी अनरियल घडत आहे, सुपर नॅचरल काहीतरी घडत आहे असं वाटायला पाहिजे. बघू. प्लॅन तर बनवला चांगला नाही रे आवल्या. आता मजा मस्ती टाईम. आम्ही टेंटमध्ये झोपणार होतो. इनफॅक्ट आमचं टेंट एक खाली आहे तिथे, बट विषय असा झाला आहे की त्यांची गाण वाटली. ते दोघंच जण होते हे करणारे म्हणून त्यांनी आता आमच्या दोघांना अजून इन्व्हॉल्व केलं आहे. असं टोटल आता आम्ही 6 जण झालो हे मस्ती करणारे आणि तिथे झोपलेले आहे 10 जण 12 पैकी. सो मग त्या 10 घाबरवायचं आहे. बघू आता कसा काय प्लॅन आहे. हे सगळ्या गोष्टी घडून येतात. रिॲक्शन व्हिडिओ लवकरच मिळेल. या हे आमचे भूत. हा दुसरा भूत, तिसरा, हा चौथा भूत, 5वा मेन जो भूत आहे तो अंदर आहे. त्याचा हा पूर्ण प्लॅन आहे. 6वा भूत एजंट. प्लॅन कोणाचा होता? हॅलो गाईज, प्लॅन होता हर्ष, त्याचा मित्र रोहित. त्याला सांगितलं मला, मी सांगितलं युवराज. रोहित युवराजला का मग? रोहित नाही, तो येणार होता, त्याला गेलतो बोलावले पण झोपल होता म्हणून. जंगल सफारी राहिली तुमची, त्याच्या रोहित झोपेल असल्यामुळे हा प्लॅन आहे त्याच्यानं. रात्रीचे 2 वाजले. 2 रात्रीची लिटरली माहिती आहे. रात्रीचे 2 वाजले आणि तुम्ही भूता घेतासारखे एक खतरनाक. आम्ही तरी ठीक आहे. खूप मोठी प्लॅनिंग इथं
स्क्रीन नाही मोबाईल पण पाहिजे थोडासा पाहिजे. हा तर मूनलाईट आहे म्हणा थोडी. एक लाईटच जमते एका लाईटच. कुठे गेला तो व्हिडिओ लोड करून ठेवतो शकता ना. आणि आता आपल्याला पहिले प्लॅनिंग करायला की पहिले काय नंतर पहिले मी सांगतो पहिले पहिले आवाज नाही पहिले एक झाडावर गोटे मारू. पहिले झाडावर गोटे, नंतर मग टेंटवर गोटे. नाही पहिले झाडावर 2 गोटे झाडावर आवाज झाला पाहिजे झाडाचा. मग 2 गोटे टेंटवर. 2 गोटे टेंटवर नाही, पहिले याच्यावर 2 गोटे झाडावर, नंतर आवाज. नाही मजा कुठे माणूस परफेक्ट. पहिलं हे झाडावर मोठे मारू आपण. झाडावर मोठे मारू आपण. पहिले 2 गोटे झाडावर मोठे, म्हणजे हिच्यातले 2 मोठे. सो आम्ही आलो आमच्या आता नेटमध्ये. ते जे आम्ही प्लॅन केला होता ते फक्त शूट नाही करू शकलो कारण की खूप अंधार होता. एक्झिक्यूट एक नंबर झाला आहे आणि त्यांची फाटली सुद्धा आहे. लिटरली ते टेंटमधून त्यांचा आवाजसुद्धा नाही आला. बट श्रीव्रिंग्स जे होते असं टच वगैरे केला आम्ही टेंटवर तर अतिशय फाटली त्यांची. आणि सध्या वाजले 3 रात्रीचे. आम्ही आले आमच्या टेंटमध्ये. सो आता थोडा आराम करू आणि उद्या सकाळी भेटू. जशी जशी रात्र वाढत चालली आहे, सकाळ होत चालली आहे, तशी तशी थंडी वाढत चालली. इकडे पाऊस येत आहे. दव पडत आहे पागला ती. दव पडते. थंडीची लेवल वाढ झाली. एक काम कर, धक्कन जाय इथंच बसतो आम्ही. धक्कन त्याला जशी जशी रात्र वाढत चालली थंडीची लेवल वाढत चालली आहे. सध्या सकाळचे 4:30 वाजलेत. सो इट्स मॉर्निंग. गुड मॉर्निंग. दुसरा दिवस उगवलाय. टेंट मधून गुड मॉर्निंग यावेळी. इकडे इकडे रे, इकडे रे. भेट्या काय आवाज आला तुला? आता इसकी गांड फट गई थी गाइस. फटके 4 हो गई थी. और पर्चे दिखी नहीं यार मेरे को. और गांड फटने के बाद ये बाटली में मुद गया. अरे कार आम्ही फेकली ते ते बॉटल. मला काही सकाळी मी झोपीत भाव आणि मला फक्त तेवढंच ऐकू राहिलं की नाही बॉटलीत फुटला, बॉटल फेकून आला. बॉटलीत फुटला. फेकून नाही आलो मी. लगातार 10 मिनिटं अजून नाही झोपलो. अजून काय दिसलं तुला? काय दिसलं? इथून 2 वेळा पोट्टो गेलो. अबे नाही पहिली फटली 1:30 वाजता. चकवा आला. चकवा 1 वाजता झोपलो आपण. 1:30 वाजता मला इथून तो घोड्याचा टपटपचा आवाज येतो. तसा आवाज आला. असा आवाज काढायचा प्राण्याचा. आणि तिथंच पडली. इमानदारी सांगतो. पांघरून घेतलं, झोपून गेलो. जसं मी पांघरून खोळा तिथून 2 वेळा माणूस पास झाला. हर्षासारखा म्हणजे अशी बारीकसा परचे दिसले मला. 2 वेळा गेले. नाही बाबा ते गेल्यावर ते आले नाही डबल. हे असं नसन हे मला माहित नाही. मी ते तोंड निघाले इथून इमानदारीने 2 वेळा इथून बाजून 2 वेळा गेला माणसासारखा. सगळे झोपले होते. अबे एले आवाज दिलता मी तशी तिथून 15 मिनिटं बाहेरून चाललो आलो भाई. सावली दिसली आम्हाला. इमानदारी आपल्याला चलावाला तर नाही आवाज आला बाबा. सगळी तिकडे बाय 6 वाजता. गुड मॉर्निंग. 6 वाजता अशी हिंमत केली मी. झाली सकाळ म्हटलं आता उघडतो. अबे तो गंज तिथं इथं. अबे मी झोपलोच नाही ना. मी सांगू मी सारे तिकडचे आवाज ऐकून आलो. प्रत्येक वाजणाऱ्याचा आवाज ऐकला मी. प्रत्येक इथून जाणाऱ्याचा आवाज ऐकला. प्रत्येक पायाचा आवाज ऐकला. एवढ्या आवाज ऐकल्यावर इथून 2 वेळा परिचय पाहिल्यावर निघून काय. सो जे काल घडून आणलं सगळं केली आम्ही. एक 2 जे बगचोदी केली वो सक्सेसफुल ठरली गाइस.
सक्सेसफुल ठरली आहे. ते बक्षुदी करण्याचे व्हिडिओ तर नाही आले कारण की आणणार होतं खूप जास्तच. ते पूर्ण एक्सप्लेन करून सांगितलं जाईल. एक 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 एक्सप्लेन करेल आम्ही. एक्सप्लेन करू. आणि त्याला जे परछाई दिसली होती म्हणते ते तर एक खतरनाक सीन होता. तोच आमचा असा हुकुमचा एक का ठरला आहे. वाचायला मीच होतो. तर रे गॅरंटी. ते असं केलं की ते मीच होतो. सो आता आम्ही चाललो आहे त्यांच्याजवळ. नंतर बोलूया टॉपिकवर. मग अंशा तुले कायचा आवाज नाही आला का भावा? अबे मला बॉम्बेकार आवाज आला होता इथं. झाकण पडलं होतं. कोण पाडलं होतं? काय मी पाहिलं मी ना थोडीशी चैन बोलली. गाड वाटली. थोडीशी चैन बोलली. एका डोळ्यानंच फोन राहिलो. पांढरे करायचं मग म्हटलं गाय होय म्हटलं. अर्धा भात खाल्ला होता तिनं. मग मी झाकण झाकलं. अरे ओ अरे पगले इतक्या अंग आले तुझ्या अंगावर काय आणली पागलांची. तर आता आम्ही चाललोय रबडी खासाठी. सीमाडोची स्पेशल रबडी. कोणाकडून आहे रे भाई? हॅलो माझ्याकडे आहेच नाही. कॅशियर आलो. ये उसमें इंक्लूडेड नहीं है. ये अपना अपना पर्सनल है. लेकिन मेरे को मेरा बच्चा खिला रहा. भैया रबड़ी है क्या? कैसी थी? दही रबड़ी 40 है, सादी रबड़ी 30 है। दही रबड़ी 40, सादी रबड़ी 30. सादी रबड़ी करना. 5 सादी रबड़ी. कशी आहे आलोक? एक हाईट माहोल. कशी आहे? एक नंबर. माहोल. हाईट माहोल. आता आम्ही चाललो नदीवर आंघोळ करायसाठी. बरं आलोक लेट का बरं झाला? तुमचाच तर प्लॅन होता रबडी खायचा. आमचा होता काय? पैसे तुम्ही दिले बघ. पैसे कोण भरले? तुम्ही. हो मॅने भरले रे भाई. जे आहे खरं ती सांग. यश बोलले माहोल. चला आंघोळ मिस करा आंघोळ आणि पाहिजे तुम्हाला. आले मोठे पाठवले का रे म्हणाला. तू हेटमन पाठवले का उठते तू हेटमन ना याच्यात. का रे याच्यासाठी आठवलं का रे मोठे? फेस वॉश वाचलं बा. हाईट माहोल. हाईट माहोल. अरे बापरे बाप. गोराच गोरा पडलो. फायनली गाईज काय झालं कंप्लीट आपल्याला. आता तुमचं ड्रीम कंप्लीट झालं. काय नदीत पोहणं नदीत आंघोळ करणं झालाय कंप्लीट. आता काय चालू आहे? आता काय कपडे घालणं चालू आहे. घरी जाणं चालू आहे. घरी जाऊन रोडगे बनवणं आहे. घातलेले कपडे घातलेले. ओ युवराज माले इकडे पाहा ना जरा. आता चाललो घरी हर्षच्या. तिथे मग रोडगे बनवू आणि मग कोलकास जाऊ तिथून. सो लेट्स गो. बाकीचे मुलं घेऊन गाडी समोर गेले आणि बॅग गाडी तसं राहिली.
नाही आपण नाही त्याच्यातले, आपण नाही त्याच्यातले. हे पाटील लोक, ब्रँड इज ब्रँड ओल्ड मॅन. हे पाटील लोक, हे इथं सापडली दिली ती. चलो हा ना, पॉइंटरची गोष्ट करू राहिला. सामने बैठे बा पॉइंटर की बात मत कर. 2 वाजून राहिले. बापरे बाप. इतना तो लिया तेरे को, ये इतना पूरा लिया तेरे को, ज्यादा लिया मैंने. फोन पे वर समजते आपल्याला. एक वेळ खात असता वरचा अंदर घेत असता नुची टाकायची नाही, हे समजत नाही, तो जास्तीची गोष्ट करून आला. आता आपल्याच पोरां केल्यावर काय वाईट म्हणता, चांगलेच म्हणाला. बापानं केले रोडगे चांगलेच राहतील. माझ्या पोरानं आणि माझ्या भावांना मित्रांना बनवले नाही रे भाई. पण एक आहे, माझ्या पोट्ट्यांना काहीच काम केलं नाही रे. इतकं हे आहे दलिंदर पोट्टे काहीच काम केलं नाही. फक्त खिशात हात टाकतो सांगा फक्त त्याले. जेवणाची तयारी चालू दे. बाईट नाही व्हायचे. टाकाचं काय म्हणजे पत्र वगैरे माय बघ किती काम करते हो माय. वर्ष कुठं आहे हो. आता आम्ही हर्षच्या घरून निघालोय कोलकास साठी. किती वाजले? 5:30 वाजले. ओ झाय पाटील साहेब काय राजीवन काय झाडे साहेब बोला. झाडे साहेबांनी शेवटचं त्यांचं काम केलं सगळं. आवर सावर भांडे घास घोस. दिवसभर काम नाही करायचं, मग शेवटी अशी कामं अंगावर येते नाही. काम पाटील साहेब कुठे जायचं आता? डोकं दुखू राहिलं माणसाचं. घरी झाला पहिले तर अमरावती बस टूर 2 दिवस. 1 दिवसाचा चांगला वाटते. अमरावती चांगली 2 दिवसाचा असला की तो डोकं दुखी असते. चांगलं काय अमरावती की निसर्गरम्य म्हटलं तर सीमाडो. दुसरं निसर्गरम्य म्हटलं तर अमरावती. दुसरं नाही रे एकदम बरोबर. आता कोणत्या निसर्गरम्यासाठी कोणतं ते आपलं लावून द्या. चला भेटू सरळ आता कोलकासमध्ये. सो वी हॅव फाइंड बायसन हियर. बायसन दिसलाय गाईस. अरे शिवराज सगळे कुठे गेला? कोलका गेला मागे. अरे आवाज नको करू, फोटोजही काढ. निकालना पाहिजे उसे निकाला क्या बता. 4 हत्ती आहे, एक लहान आहे आणि 3 मोठे मोठे हत्ती आहेत. सध्या आलो आम्ही अप्पर कोला. ट्रायपॉड घरीच आहे. अप्पर कोला रेस्ट हाउस कोलकास. सो ये टूर का लास्ट स्पॉट और यहाँ से टूर हो जाएगा खत्म. सीधा अमरावती जाके अपने अपने घर पे सोएंगे. ये बात टेंट वेंट में नहीं. टेंट वेंट में भाई को घुंघरू की आवाज आई, चलने की आवाज आई, क्या क्या ना आवाज है उसको. फट गई भाई, फट गई पूरी उनकी. काका चलो भाई हर्षा मिलते. आओ अमरावती. अरे ना हम तुमको घुमाएंगे फिर. हम अरे 10 दिन बाद आम्ही चाललो तर रडशील का भाई आता. टेक्नॉलॉजी में मिलेंगे.
अरे आओ श्रीनाथ, चलो हम निकलते. दोन मित्रांना सीमाडोह मधून निघालोय, 2 मित्रांना सोडून. आणि आता वे टू वायगाव. अरे राग गेला का बाळा? गेला का बाळा राग? ओ बाळा गेला का राग? सो याही वेळेस मागच्या वेळेस सारखं टूरचा एंड हा चांगापूरवरूनच झालाय. या टूरसाठी एवढंच. भेटूया नेक्स्ट टूरमध्ये.